काय झालं गौतम? तू एवढा स्ट्रगल केलास त्या दागिन्यांसाठी, स्वतःची मीटिंग सोडून निघालास, एक अख्खी कंपनी विकत घेतलीस, धावपळ करत इथपर्यंत आलास. साधं थँक्यू सुद्धा म्हणाली नाही तुला तुझी आई. नाही, आय मीन तेवढं तरी म्हणू शकली असती ना. म्हणजे या गोष्टीचं जर तुला वाईट वाटत असेल तर तू चुकलेला नाहीयेस. आय नो तुझं तुझ्या फॅमिलीवर खरंच खूप प्रेम आहे. पण कधीतरी माणसाला आपले डोळे उघडे ठेवून समोरचं सत्य बघावं लागतं, रियालिटी चेक घ्यावा लागतो. बरं, मला सांग, तुझ्या आयुष्यातली एकमेव उणीव काय? उणीव, कमतरता, अशी एखादी कमी, अशी एखादी गोष्ट माहितीये? नाही, मी हे सारखं बोलणार नाहीये, बट लेट मी टेल यू की आज तुझ्यासाठी जी प्रायोरिटी आहे त्यांच्यासाठी तू त्यांची प्रायोरिटी नाहीयेस. असं नाही वाटत तुला? त्यांच्यासाठी तू फक्त एक सावत्र मुलगा, एक सावत्र भाऊ आहेस. दॅट्स इट. सख्खा नाही. आणि काही झालं ना तरी सावत्र आई ही सावत्र आईच असते. स्पेशली जेव्हा तिला स्वतःची मुलं असतात तेव्हा तर नक्कीच. माझा ऐक मित्र, तुझ्याकडे एक दुभती गाय म्हणून, एक पाण्याने भरलेली विहीर म्हणून बघणारी माणसं तुझ्या आजूबाजूला आहेत, पण ते तुझी कुटुंब नाहीये. अरे, कुटुंब म्हणजे काय? अशी माणसं जी एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतात, अशी माणसं जी जी स्वतःच्या फायद्याचा विचार न करता निस्वार्थपणे प्रेम करतात, जी जीवाला जीव लावतात, अशी माणसं. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, मी खरं तेच सांगतोय. जेव्हा तुला अशी एखादी व्यक्ती, अशी एखादी तुझी व्यक्ती जी फक्त आणि फक्त तुझ्यावरच प्रेम करेल, अशी व्यक्ती जेव्हा तुला भेटेल ना, तेव्हा तुला माझं बोलणं कळेल. एनिवेज, चहा प्यायचा?